पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। श्रीमद्भागवताच्या मूळ कथेला आत्ता प्रारंभ होतोय। व्यास महर्षींनी केलेलं हे मंगलाचरण 3 श्लोकामधून मंगलाचरणाचा विचार सांगितला जातो। हा श्लोक, याच्या पुढचा श्लोक आणि त्याच्या पुढचा श्लोक धर्म प्रोज्जित कैतवत्र परमो हाही मंगलाचरणाचाच मानतात। निगमकल्पतरोर गलितम फलम हाही श्लोक मंगलाचरणाचा मानतात। पण ही 3 मंगलाचरण व्यासांनी केली का वेगवेगळ्या वक्त्यांनी केली याच्यात मतभेद आहेत विद्वानात। काही लोकांनी सांगितलेला विचार असा आहे, पहिल्या श्लोकातलं मंगलाचरण व्यासांनी केलं, दुसऱ्या श्लोकातलं मंगल शुकांनी केलं, तिसऱ्या श्लोकातलं मंगलाचरण सुतांनी केलं। कशावरून? श्लोकातली पद आपल्याला तसा अर्थ घ्यायला भाग पाडतात। पहिल्या श्लोकातलं मंगलाचरण व्यासांनी केलं, काही शंका घ्यायचं कारण नाही, व्यास करतील, ग्रंथकर्ताच आहेत। शुकाचार्यांनी दुसऱ्या श्लोकात मंगलाचरण केलं, कशावरून म्हणायचं? त्याचं कारण आहे। काय कारण आहे? दुसऱ्या श्लोकामध्ये व्यास महर्षींना महामुनी शब्द लावलाय। धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। श्रीमद्भागवतामध्ये महामुनी व्यासांनी अशी योजना करून ठेवलेली आहे की याचं श्रवण केल्याबरोबर तत्काळ परमात्मा हृदयामध्ये स्थिर होतो, अवरुद्ध होतो, अडकून पडतो। महामुनी व्यासांनी रचलेल्या या ग्रंथाच्या योगानं परमात्मा हृदयात अडकून पडावा ही व्यवस्था झालेली असताना अन्य ग्रंथाचं श्रवण करा कशाला? हे व्यास बोलतील का? मी महामुनी आहे, मी हा ग्रंथ रचलाय, या ग्रंथाच्या श्रवणाच्या योगानं परमात्मा हृदयात अडकून पडेल ही व्यवस्था आहे, मग बाकीचे ग्रंथ ऐकता कशाला? हे बोलायला काय व्यास लीडर आहेत का काय? अरे त्यांच्यासारखा नम्र महात्मा नाही। सगळं करायचं ज्ञानोबरायाने म्हणायचं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले इथ माझे जीवरले पायिकपण एरवी तरी मी मूर्ख जरी झाला विवेक तरी संत कृपा दीपक सोज्वळ असे। ज्ञानोबरायाकडे ही परंपरा आली कुठून? व्यासासारख्या महात्म्यापासूनच ना। मग नम्रतेचे असलेले व्यास महर्षी मी रचलेल्या ग्रंथानं ही व्यवस्था आहे, मी महामुनी म्हणणार नाहीत। मग व्यासांना महामुनी शब्द लावणारा व्यासाच्या पुढचा त्यांचा कोणी शिष्य असला पाहिजे ना। कोण? शुकाचार्य आहेत ते। आणि शुकाचार्य व्यासांना महामुनी म्हणतात त्याचं कारण शुकाचार्यांना मुनी शब्द लावलाय। मग स्वतःला लावलेला मुनी शब्द आपल्या गुरुला लावणं योग्य नाही, म्हणून त्यांना महामुनी। ते शुकाचार्य जन्माला आले, पळायला लागले, सगळ्याला माहिती असलेली कथा, पुढं वर्णन येणारच आहे ते। सुतांनी त्या घटनेचा उल्लेख करून शुकाचार्यानं नमस्कार करताना काय म्हणलं? तम सर्वभूत हृदय मुनिम आनतोस्मी। शुकाचार्यांना मुनी शब्द आहे, मला मुनी शब्द आहे, माझ्या गुरुला मी महामुनी ठरवतो। म्हणून शुकांनी केलेलं हे मंगलाचरण दुसऱ्या श्लोकात मानायचं। तिसऱ्या श्लोकाकडे चला। तिसऱ्या श्लोकातलं वर्णन कसं? निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयतम। भागवत म्हणजे वेद नावाच्या कल्पवृक्षाला लागलेलं परिपक्व फल आहे आणि शुकाचार्याच्या मुखाचा स्पर्श झाल्याच्या योगानं याच्यात अमृत संचरित झालंय। शुकाचार्याच्या मुखाच्या स्पर्शानं भागवतात अमृताचा संचार झाला हे शुकाचार्य म्हणणार नाहीत। मग कोण म्हणतं? त्यांचा शिष्य म्हणू शकतो गुरुच्या वर्णनाकरता। कोण आहेत? हे सूत आहेत। भागवताची 3 वक्ते व्यास शुक सुत क्रमाने तिघांनी केलेली ही 3 मंगलाचरणं अशी एक संगती आहे, मानलीच पाहिजे, आग्रह नाही।
तीन प्रकारचं मंगलाचरण केलं. पहिल्यांदा मंगलाचरण करताना परमात्म्याच्या संबंधाने चिंतन केलं. काय झालं? सत्यम परम धीमहि परम धीमहि. आम्ही परमेश्वराचं ध्यान करतो. आत्ता काय झालं इथं? आपण या श्लोकाचा विचार करायच्या आधी भगवंताचं भजन म्हणून जे भजन झालं ते गंगेचं झालंय. झालं की नाही? सत्यम परम धीमहि या श्लोकाने जे भगवंताचं ध्यान आहे ते गंगेकडे लावलं पाहिजे की आता. श्रीमद भागवताच्या ऐका, या पहिल्या श्लोकाबद्दल विचार करत असताना वंशीधरांनी 100 अर्थ केलेत. एकाच श्लोकावरचे 100 अर्थ पुढं स्वतंत्र ग्रंथाच्या रूपात त्याने प्रसिद्ध केले. श्रीमद भागवत आद्यपद्य व्याख्या शतक म्हणतात त्याला. आद्यपद्य म्हणजे पहिला श्लोक, त्याचं व्याख्या शतक. 100 अर्थ केले गेले त्याचे. एक अर्थ श्रीकृष्णाकडे लागतो, एक अर्थ अर्जुनाकडे लागतो, एक अर्थ धर्मराजाकडे लागतो, एक अर्थ हिमालयाकडे लागतो. असे अर्थ केलेत त्याने. मी थोडा त्या पद्धतीने अभ्यास करायचा प्रयत्न केला तर मलाही ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज सगळे दिसले या श्लोकामध्ये. पदन पद या महात्म्यांच्याकडे या श्लोकातलं लावून घेणं शक्य कसं आहे याचा अभ्यास केलाय. गंगेचं चिंतन करू आपण. गंगेच्या तीरावर बसलो आहोत. धीमहि आम्ही ध्यान करतो, परमेश्वराचं ध्यान करतो. गंगा परमेश्वर स्वरूप आहे. गंगेचंही ध्यान संतांनी केलंय. गंगेचं ध्यान कसं कसं केलंय थोडासा विचार करतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत कर्म, भक्ती, ज्ञान सगळं सांगताना गंगेचं स्मरण केलंय. कर्म सांगायचं झालं, गंगाच आठवली ज्ञानोबारायला. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितर उद्देशे. देव पितरांच्या उद्देशानं तर्पण करायचं झालं तर गंगेचं पाणी गंगेला अर्पण करावं. कर्माचा विषय निघाला की ज्ञानोबारायला गंगा आठवते. भक्तीचा विषय निघाला ज्ञानोबारायला ठाकिली या ही सागर जैसा मागिल ही यावा अनिवार ती गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. प्रेम भावाच्या बद्दल वर्णन करताना ज्ञानोबारायला कोण आठवतं? गंगा. ज्ञान सांगायचं झालं ज्ञानोबारायला कोण आठवतं? तवची वहाळ वोहळ जवन पवती गंगा जळ. गंगा जळाला जोपर्यंत वहाळ ओहळ प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांना ओहळ वगैरे वेगळी वेगळी नावं असतात. पण गंगेला मिळाल्यानंतर मग होऊन ठाकती केवळ गंगा रूप. तशी आपल्याला परमात्मा स्वरूपात आपण एकरूप होईपर्यंत वेगळी वेगळी नावरूप असतील, पण परमेश्वर सागरामध्ये मिसळल्याच्या नंतर सगळे परमात्मा रूप. ज्ञान सांगायकरता कोण आठवतं? गंगा. भक्ती सांगायकरता कोण आठवतं? गंगा. कर्म सांगायचं झालं तर ज्ञानोबारायला कोण आठवतं? गंगा. हे आहे गंगेचं ध्यान. धीमहि आम्ही ध्यान करतो गंगेचं. कारण का? ती परमेश्वर आहे. गंगा परमात्मा आहे. गंगा परमात्मा आहे. कशावरून? ज्ञानोबारायने तिला शंकराने मस्तकावर धारण केल्याचं वर्णन केलं. मग परमात्मा असेल की नाही हो? श्रद्धा वस्तुसी आदरू करिता जाणे जे प्रकारो जरी होय श्री गुरु सदाशिव. भगवान शंकराने मस्तकावर तिला धारण केल्याचं वर्णन. गंगा शंभूचा माथा पावोनी. पुढचं सोडा, संकोचित नको आता, ते पुढं पाहिजे मला, ते घेणार आहे. पण गंगा शंभूचा माथा पावोनी शंकराच्या मस्तकावरती विराजमान आहे. म्हणजे शंकराच्या मस्तकावर विराजमान आहे म्हणजे परब्रह्म आहे की नाही? बोला, परब्रह्म आहे. परम धीमहि परम. तो परमात्मा कसा? सत्यम. गंगा सत्य आहे. कशावरून? ज्ञानोबारायला परमात्म्याची निरंतर नित्यता सांगताना सुद्धा गंगेचं स्मरण झालं. बघा कसं आहे ते. ना आदि स्थिती अंतु हा निरंतर नित्य. परमात्मा कसा आहे? त्याला आदि स्थिती अंत नाही, हा निरंतर नित्य आहे. कसा? जैसा प्रवाहो अनुस्युतो गंगा जळाचा.
आदि स्थिती अंतरहित सत्य परमेश्वराच्या वर्णनाकरता दृष्टांत जो दिला गेला तो गंगेचा. मग गंगा सत्य की नाही बोला? सत्यत्व सिद्धी करता जो दृष्टांत द्यायचा तो सुद्धा सत्याचाच असावा लागेल, म्हणून गंगा सत्य. ठीक आहे. धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. परमेश्वराचं वर्णन काय केलं? स्वतःच्या धाम म्हणजे तेजाच्या योगानं परमेश्वरानं जगाचा अज्ञान अंधकार घालवला. गंगा सुद्धा तिच्या ठिकाणी असलेल्या तेजाच्या योगानं साधकाचा अज्ञान अंधकार घालवते. दोष घालवणं. कुहक म्हणजे काय? कुहक म्हणजे अंधार. कुहक म्हणजे दोष. दोष घालवणारा जसा भगवंताचा तेजः प्रभाव आहे त्याप्रमाणे दोष घालवण्याचा गंगेचाही प्रभाव आहे. कसा? रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे. रथ्योदकाला घेते, रस्त्यानं वाहत आलेलं पाणी, गटार गंगा जरी गावरसे भरले, पाणी पाठी पाय देता आले, ते गंगा काय म्हणतले परवते सर. कसलंही पाणी गंगेकडे आलं तर गंगा त्याला बाजूला सरक म्हणत नाही. काय करते? निरस्त कुहकम. आपल्यात प्रवेश करून घेते त्याचा आणि स्वतःच्या तेजाच्या योगानं त्या रथ्योदकाच्या ठिकाणी असलेलं कुहक म्हणजे दोष नष्ट करून टाकते. किंवा अज्ञान घालवण्याची ताकद गंगा जलात आहे. जगद्गुरु शंकराचार्याने वर्णन केले. भगवद्गीता किंचिदधीता गंगा जललव कणिका पीता. ह्याच्यानं काय होतं? भवती भवार्णव तरणे नौकापर्यंत जावं लागतं त्याच्याकरता. काय? भगवद्गीता किंचिदधीता. अल्पस गीताशास्त्राचं अध्ययन करा. गंगा जल लव कणिका पिता. गंगा जलाचा एक लव कणिका प्या. त्याच्यानं काय होतं? संसार सागरातून तरण होतं. धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. गंगा जलाकडे लागतं हे सगळं. तेजो वारी मृदाम यथा विनिमय यत्र त्रिसर्गो मृषा. पृथ्वी आप आणि तेज यांच्यात परस्पर विनिमय होत राहतो. एक असून दुसरं दिसत राहतं. एक असून दुसरं दिसत राहणं हे जसं व्हावं तसं परमेश्वराच्या ठिकाणी त्रिगुणात्मक असलेला हा पसारा दिसत राहतो. एक परमात्मा आहे पण दिसतो त्रिगुणाचा पसारा. गंगेकडे लावून घेताना काय म्हणायचं? एक आहे गंगा पण ती काम तीन तीन करताना दिसते. फेडीत पाप ताप पोखित तीरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. काय काय करते हो? पाप फेडते, ताप फेडते, तीरावरच्या पादपांना म्हणजे वृक्षांना पोषण देते. तीन कामं झाली की नाही? तेजो वारी मृदाम यथा विनिमयो. आहे गंगा पण काय दिसलं? पापनाश तापनाश, पादपाचं पोषण केलं कोणी? गंगेनं. दिसलं काय? पाप तापाचा नाश आणि पादपाचं पोषण. विनिमय हा त्रिसर्ग. किंवा गंगेच्या बाबतीत दुसरा एक त्रिसर्ग विचारात घेता येतो आपल्याला. तो दशमस्कंदात आहे भागवतामध्ये. शुकाचार्यांना राजा परीक्षितीने प्रश्न विचारला की म्हणे मला तुम्ही कृष्ण कथा सांगा. आणि त्याच्यावर शुकाचार्य म्हणते वासुदेव कथा प्रश्न पुरुषान स्त्रीन पुनातीही. वासुदेवाच्या कथेच्या संबंधानं विचारलेला प्रश्न स्त्री पुरुष सर्वांना पवित्र करतो. कसा? त्याला दृष्टांत दिला. वक्तारम पृच्छकम श्रोतृन तत्पाद सलिलम यथा. त्याच्या चरणापासून, त्याच वासुदेवाच्या चरणापासून निघालेली गंगा जशी वक्ता श्रोता आणि प्रश्न विचारणारा तिघालाही पवित्र करते त्याप्रमाणे वासुदेवाची कथा सर्वांना पवित्र करते. म्हणजे काय झालं? गंगेच्या संबंधानं बोलणारा, गंगेच्या संबंधानं विचारणारा, गंगेच्या संबंधानं श्रवण करणारा सर्वांना गंगा पवित्र करते. हा त्रिसर्ग आहे गंगेचा. गंगेपासून निर्माण होणाऱ्या या तीन गोष्टी, वक्त्या श्रोत्या आणि प्रश्न विचारणाऱ्याला पवित्र करणं, त्रिसर्ग आहे. हा त्रिसर्ग कसा? अमृषा. इथं मृषा शब्द काढायचा नाही, अमृषा. हे खोटं नाही काही. काय आहे? गंगेच्या संबंधानं अजून एक विचार करायचा जर झाला तर गंगेचं दर्शन, गंगेचा नामजप, गंगेचं स्नान, हा त्रिसर्ग बघा पवित्र करणारच आहे. गंगेचं दर्शन, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या.
गंगेचं स्नान, गंगा गंगा इति हे वाच्यानं गंगेचं नाम जप केला, वाच्य म्हणता गंगा गंगा. स्नान केलं, स्नानाने गंगा पवित्र करते. ज्ञानोबा सांगतात शुचित्वे शुचिगांग होये, पापता परितेथाय बुडणे एक स्नान. हा त्रिसर्ग आहे गंगा, पण दिसला त्रिसर्ग, विनिमय झाला. तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. हे झालं. आता पहिल्या 2 चरणाकडे चला. जन्माद्यस्य यतः अन्वयात इतरतः. जन्मादि अस्य यतः असा परिच्छेद करायचा नाही आता इथं. जन्म आद्यस्य यतः. सगुणाकडे संगती लावत असताना, निर्गुणाकडे संगती लावत असताना वेगळी संगती. जन्मादि अस्य यतः लावतात. बाकी सगुण तत्वाकडे संगती लावताना काय करायचं? जन्मादि अस्य जन्म आद्यस्य यतः. म्हणजे काय झालं? आद्य असलेला परमात्मा त्याचा जन्म ज्याच्यापासून होतो असं हे गंगा तत्व आहे. कसं? आद्य परमात्मा त्याचा जन्म गंगेपासून झाला, लागत नाही संगती. असं जर कोणी म्हणलं, उत्तर त्याला द्या. आद्य परमात्मा त्याचा साक्षात्कार रूप जन्म, आपल्याला त्याचा साक्षात्कार जन्मावा, म्हणजे त्याचा साक्षात्कार व्हावा. आद्य असलेल्या परमेश्वराच्या साक्षात्काराचा जन्म गंगा सेवेनं आहे ना. गंगेची सेवा केली, भगवंताचा साक्षात्कार होईल, म्हणून जन्म आद्यस्य यतः. बर, गंगेची सेवा करण्यानं आद्याचा साक्षात्कार रूप जन्म होतो. कशावरून मानायचं? अन्वयात इतरतः. अन्वय व्यतिरेकावरून. काय अन्वय व्यतिरेक? अन्वय व्यतिरेक काय घ्यायचे इथं? माझा कागद उडाला नाही, इथंच आहे. अन्वय व्यतिरेक काय घ्यायचे? अन्वय सांगतो, व्यतिरेक सांगतो. गंगेच्या बद्दल वर्णन करत असताना शास्त्रात असं म्हणले, गंगा म्हणजे ज्ञान प्रवाह आहे, यमुना म्हणजे प्रेम प्रवाह आहे. भगवत प्रेम नावाच्या तत्वाला प्राप्त झालेलं जलीय रूप म्हणजे यमुना, आणि भगवंताच्या ज्ञानाला प्राप्त झालेलं, भगवत ज्ञानाला, भगवत स्वरूप ज्ञानाला प्राप्त झालेलं जलीय रूप म्हणजे गंगा. गंगा म्हणजे भगवंताचा ज्ञानप्रवाह जर असेल तर ज्ञान रूपानं परमात्म्याचा गंगेत अन्वय आहे. मग गंगेत जर परमात्म्याचा अन्वय आहे तर अन्वयाच्या योगानं गंगा देवाचं ज्ञान देईल ना? देईल. व्यतिरेक कसा? देवाच्या चरणापासून निघाली, व्यतिरिक्त झाली. व्यतिरिक्त झाली, आणि व्यतिरिक्त झाल्यामुळे ती काय करेल? जिथून व्यतिरिक्त झाली तिथपर्यंत जायचं ठरवलं तर देवाच्या चरणापर्यंत नेते. म्हणून आद्याचा साक्षात्कार रूप जन्म अन्वय व्यतिरेकावरून गंगा घडवून देते. जन्माद्यस्य यतोन्वयात इतरतः अर्थेषु अभिज्ञः. परमात्मा कसा आहे? सर्व पदार्थांच्या बाबतीतला ज्ञानी, सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ ज्ञान आहे त्याला. गंगेला ज्ञान आहे की नाही? आहे. कशावरून? आता मागची ओळी पूर्ण वापरायची. गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे पारथा. शंकराच्या मस्तकावर जाण्यात गंगेला संकोच वाटतो. इथं जाऊ नये आपण असं वाटतं तिला. शंकराचं मस्तक हे काय आपण तिथं पाय लावावा अशा योग्यतेचं आहे असं नाही, असं तिला वाटतं. म्हणजे कळतंय तिला. अर्थेषु अभिज्ञः, जाणकार आहे, कळतं. बरं, हे गंगेचं ज्ञान कोणी तिला दिलंय का हो? स्वराट स्वयंभूत ज्ञान आहे गंगेकडे. कशावरून? गंगेचं काय आहे? ज्याला दुसऱ्याने ज्ञान दिलंय त्याचं ज्ञान स्वराट नाही. ज्याला दुसऱ्यानं न देता ज्ञान आहे त्याचं ज्ञान स्वयंभू आहे. वेगळ्या पद्धतीनं जर बघायचं झालं तर ज्याला दुसऱ्याने ज्ञान दिलंय त्याचं ज्ञान पारसं होतं, आणि ज्याला दुसऱ्यानं ज्ञान दिलं नाही त्याचं स्वराट जे ज्ञान असतं ते पारसं होत नाही. गंगा कधीच पारशी होत नाही. नित्य वाहतया गंगा जळा, काय पारिसे पण असे. दुसऱ्यानं दिलेल्या ज्ञानाला मालिन्य येऊन पारशेपणा येतो, स्वयंभूत ज्ञानाला पारशेपणा येत नाही.
गंगेचं ज्ञान स्वयंभू आहे. कशावरून? गंगा जलाला नित्य प्रवाह असल्यामुळं पारसे पण नाही असं ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे ते ज्ञान मलिन झालं नाही. मलिन होत नाही म्हणजे दुसऱ्यानं दिलं नाही, दुसऱ्यानं दिलं नाही म्हणजे स्वराट आहे. सगळं ज्ञानोबाऱ्याने लावून दिलंय आपल्याला. तेने ब्रह्म हृदय आदि कवये. ब्रह्म वेदाचं ज्ञान, आदि कवी ब्रह्मदेव, त्याला भगवंतानी मनोमन प्रक्रियेनं ज्ञान दिलं, वेदाचं ज्ञान दिलं. इथं सुद्धा असंच झालंय. गंगेनं एक आदिकवी गाठला आणि त्याला ज्ञान दिलं. कोण आदिकवी? आदिज्ञानी भगीरथ. भगीरथ धरला तिनं, भगीरथाला ज्ञान दिलंय. गंगा जेव्हा भगीरथाला प्रसन्न झाली तिनं विचारलं त्याला, भगीरथा काय स्वर्गातून मला यायला सांगतोस? होय. अरे पण मी आल्याच्या नंतर माझा वेग धारण करणारा कोणी आहे का? कोपी धारयिता वेगम पतंत्यामी महितले अन्यथा भूतलम भित्वान नृपयास्य रसातलम. बाबा स्वर्गातून मृत्यूलोकात यायचंय, वेग धारण करणारा बघ. हे ज्ञान देणं नाही का? बरं, गंगेच्या बाबतीमधला आदि ज्ञानी तिला पहिल्यांदा मृत्यूलोकात आणणारा असल्यामुळे भगीरथाला आदिकवी म्हणता येईल की नाही? म्हणता येतं. त्या आदिकवी भगीरथाला गंगेनं ज्ञान दिलं. माझा वेग धारण करणारा बघ आहे का? आहे म्हणे. कोण? शंकराला विनंती करतो, ते जटाजटात धारण करतील. ठीक. दुसरी अडचण आहे काय? मृत्यूलोकात पापी फार असतात. त्यांनी सगळ्यांनी येऊन माझ्यात स्नान केलं तर माझ्यात पाप सोडल्यानंतर मृजामी तदघम कुत्र राजंस्तत्र विचिंत्यताम. मी पाप कुठं धुवायचं सांग राजा. पाप्यांनी माझ्यात पाप सोडलं, मी कुठं धुवायचं सांग. त्यांनी सांगितलं, आमच्या मृत्यूलोकात जसे पापी आहेत तसे महात्मेय आहेत. साधवो न्यासिनः शांताः ब्रह्मिष्ठाः लोकपावनाः हरंत्यघम तेंगसंगात तेश्वास्ते यगविध हरिः. आमच्या मृत्यूलोकात साधू आहेत, त्यागी आहेत, शांत महात्मे आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, जगाला पवित्र करण्याची त्यांची योग्यता असलेले महात्मे आहेत. गंगे ते तुझ्याकडे येतील आणि ते मग तुझं पाप नाहीसं करतील, ते घेतील. त्यांच्या ठिकाणी गेलेलं पाप त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान आहे, तो पाप नाहीसं करून टाकतो. गुरुजी म्हणत असत, आपण चंद्रभागेत स्नान केलं आपलं पाप जाणार. तुकोबारायांनी चंद्रभागेत स्नान केलं तर चंद्रभागेचं पाप जाणार. मला पाप घालवायला स्थान कोणतं? गंगेनं विचारलं आणि त्याच्यातून राजा भगीरथाकडून जे उत्तर मिळवलं, ते उत्तर मिळवणं म्हणजे त्याच्या बुद्धीला प्रेरणा देऊन ते उत्तर मिळवणं असल्यामुळं तेने ब्रह्म हृदय आदि कवय. ब्रह्म शब्दाचा अर्थ इथं वेदज्ञान घ्यायचा नाही. ब्रह्म म्हणजे नुसतं ज्ञान. आदि कवये ब्रह्म हृदातेने, आपल्या हृदयानं आपल्या मनानं त्याला प्रश्न विचारून त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा विस्तार केला. मुह्यंती यत्सूरयः. ज्या ज्ञानाच्या बाबतीत बड्या बड्या ज्ञान्यांनाही मोह व्हावा असं ते ज्ञान गंगेनं आदिकवी भगीरथाला देऊन टाकलं. म्हणजे काय झालं? गंगेच्या ठिकाणी असलेला परमात्म्याचा अन्वय आणि गंगेचा परमात्मा चरणापासून झालेला व्यतिरेक या दोन्ही कारणाच्या योगानं गंगा आद्य असलेल्या परमेश्वराचा साक्षात्कार रूप जन्म आपल्या ठिकाणी घडवू शकते. तिच्या ठिकाणी संकोच वगैरे वृत्ती असल्यामुळं ती सर्व पदार्थांच्या बाबतीमध्ये ज्ञानी आहे. तिच्या ठिकाणी असलेलं ज्ञान पारसं होत नसल्यामुळं स्वयंभू आहे. आदिकवी असलेल्या भगीरथाच्या ठिकाणी तिनं मोठ्या मोठ्या ज्ञान्यांनाही जे ज्ञान मोहित करणारं ठरतं असं ज्ञान मनोमन प्रक्रियेनं संचरित केलेलं आहे. तेज, जल आणि पृथ्वी यांचा परस्पर विनिमय व्हावा, एक असून दुसरं दिसावं. तसं गंगा असताना तिच्या ठिकाणी फेडीत पापताप पोरखित तिरीचे पादप असा त्रिसर्ग दिसावा किंवा वेगळा वेगळा त्रिसर्ग आपण जो पाहिला तो दिसावा. एक असून दुसरं दिसावं हे दिसत राहतं. हे सगळं असल्यामुळं आणि स्वतःच्या ज्ञानरूप तेजाच्या योगानं संपर्कात येणाऱ्याच्या ठिकाणी असणारा दोष घालवण्याची गंगेमध्ये ताकद आहे. धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. अनुस्यूत असल्यामुळं सत्यम भगवंताच्या शंकराच्या मस्तकावर गेलेली असल्यामुळं परम आणि कर्म ज्ञान भक्तीच्या चिंतनामध्ये ज्ञानोबारायला तिचं स्मरण होतं म्हणून धीमही.
सत्यम परम धीमहि. परमात्म्याचंच वर्णन करणारा श्लोक. व्यास महर्षींना हे अभिप्रेत आहे की नाही माहीत नाही. आपण गंगेचं चिंतन केलं, माहिती नाही व्यासांना हे अभिप्रेत आहे की नाही, पण वंशीधरासारखा भागवताचा गाढा अभ्यासक महात्मा सज्जन ज्यार्थी या श्लोकाचे 100 अर्थ लावताना वेगळे वेगळे अर्थ वेगळ्या वेगळ्या पदच्छेदातून सिद्ध करू शकतो, त्यार्थी अशी संगती व्यासांना अभिप्रेत आहे म्हणायला हरकत नाही. गंगा परतेन जन्माद्यस्यतः या पद्याचा विचार आपल्याला करता आला. आणि भागवतात सांगितलं काय, ज्याच्यात कोणत्याही प्रकारचं कपट म्हणजे सकामता नाही असा निर्मत्सर भक्ती संज्ञक धर्म सांगितलेला आहे. हे सांगून झाल्याच्या नंतर वेद नावाच्या कल्पवृक्षाला लागलेलं परिपक्व झालेलं शुकाचार्याच्या मुखस्पर्शाच्या योगानं अमृत द्रवाने युक्त झालेलं असं हे भागवत नावाचं फळ प्या. पिबत भागवतम रसम, रसरूप फळ असल्यामुळे याचं पान करा. कधीपर्यंत प्या? आलयम, लय होईपर्यंत प्या. लय म्हणजे काय? लयाचा विचार वेगळा वेगळा आहे. दिवसाचा लय रात्रीत, रात्रीचा लय दिवसात, जन्माचा लय मरणात, मरणाचा लय जन्मात, जीवदशेचा लय जीवनमुक्ती, जीवनमुक्तीचा लय विदेहमुक्तीत, विदेहमुक्तीचा सुद्धा लय पुन्हा जन्म घेण्यामध्ये भक्ती करता. ज्या अवस्थेत तुम्ही आहात त्या अवस्थेचा लय होऊन पुढची अवस्था मिळेपर्यंत आलयम भागवताचं रसपानच करत राहा. मुहुर्हो रसिका भुवि भावुकाः असं रसिकांना आवाहन करून श्रीमद भागवताच्या श्रवणाकरता रसिकांना बोलावून, कारण रसिकाच्या शिवाय सांगणाऱ्याला मजा नाही. म्हणून एका कवीनं म्हणलंय, इतर पाप फलानि यथेच्छया वितरतानि सहे चतुरानन रसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिख. ब्रह्मदेवाला तो कवी म्हणतो, बाबा देवा, माझ्या नशिबामध्ये जी काही पाप लिहायची असते ती सगळी लिहायला मी तुला परवानगी देतो, पण माझ्या नशिबामध्ये अरसिक माणसाच्या समोर कवित्व निवेदन करणं लिहू नको, लिहू नको, लिहू नको. म्हणून रसिकांना आवाहन. साहित्याचा एक नियम आहे, रसपायी वृत्ती जेवढ्या वाढत गेल्या तेवढा रस वाढत जातो. बघा तुम्ही, आपण एकटे भगवत चिंतन करू लागलो, रस आहे. चिंतनाला दुसरा कोणीतरी मिळाला आणि तो आपल्या बरोबर परमात्मा चिंतनच करायला लागला, रस वाढला. तिसरा मिळाला, अजून वाढला. रसपान करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत ना, त्या जेवढ्या वाढत जातील तेवढी रसाची अभिवृद्धी जास्त होते. आपण कथेला बसलो, 4-2 जणच कथेमध्ये मन लावून ऐकत असतील तर तेवढाच रस असतो, आणि सगळेच जण मन लावून ऐकत असतील तर तेवढाही रस निर्माण होतो. म्हणून रसिक अधिक संख्येनं यावेत, रसपायी वृत्ती अधिक व्हाव्यात आणि त्याच्यानं रसवृद्धी व्हावी याच्याकरता अनेक रसिकांना कथाश्रवणाकरता व्यासमहर्षींनी, सुतांनी, शुकाचार्यांनी आवाहन केलं. आणि मग पुढं भागवताचं चिंतन सुरू झालं. भागवताची कथा नैमिषारण्यामध्ये झाली. उद्याला त्या कथेचा विचार करू, संतांचं नामस्मरण करून आता थांबायचं. श्री श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव